त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. पण त्याही अगोदर म्हणजे कालचंच थोडंसं घेतलं बरं का त्यांनी, पण पुढे मात्र खूप मोठा धमाका आणि राडा झाला बरं का प्रेक्षकांनो. सुरुवात करूयात. इथे आता काव्या म्हणत असते, पार्थ देशमुखांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि माझंसुद्धा त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. ही गोष्ट खरंच मी नशीबवान आहे आणि आज मात्र माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे, असं काव्या म्हणत असते. आणि हे सगळं काही बोलत असताना इकडे पार्थ जो आहे तो पाहतच असतो. तेव्हा काव्या इथे पार्थचा हात हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊन त्यावर किस करत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर रम्या तिथे असलेल्या ज्या बॉटल्स आहेत त्या उचलून उचलून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की आत्ताच्या आत्ता ह्या ज्या काही बॉटल्स आहेत ना त्या तिच्या डोक्यातच घालाव्यात. तेव्हा वसू तिला थांबवते, कारण वसू तिला एका गोष्टीची जाणीव करून देते, एक हे बघ शांत बस, आत्ता काहीच बोलू नकोस, कारण आत्तासमोर मीडियावाले आहेत आणि तुला काहीही बोलायचं नाही, एकदम शांत बस. तेव्हा आता इथे ती शांत बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर इथे शारदाने नंदिनीला कॉल केलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हां बोल आई, काय झालं? तेव्हा शारदा म्हणत असते, अगं नंदिनी, जीवाला खूप त्रास होतोय गं, म्हणजे त्यांना ना खाज येते, त्यांचं अंग पूर्ण लाल झाले. आई तू काय करतेस हे? अगं मला माहिती आहे तू जीवाच्या टीममध्ये आहेस, पण आता तू सुद्धा त्यांच्या वतीने खोटं बोलणार आहेस का? अगं नाही गं नंदिनी, मी का खोटं बोलेल? आई प्लीज हां, आता मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आहे आणि तुला जर असं खोटं बोलायचं असेल तर प्लीज माझ्याशी बोलू नकोस. मला माहिती आहे तू जीवाच्या टीममध्ये आहेस, जीवांची बाजू घेतेस, तिथंपर्यंत ठीक आहे. पण असं इमोशनली मला ब्लॅकमेल करू नकोस. तेवढ्यातच रेखा तिथे आलेली असते आणि रेखा म्हणत असते, नंदिनीताई हे बघ ना, आपल्या एका खूप मोठ्या ट्रस्टीचा फोन आहे, त्यांना तुझ्याशी आत्ताच बोलायचे. तेव्हा नंदिनी शारदाला म्हणते, आई मी आत्ता कामात आहे, खूप महत्त्वाचा कॉल आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. असं म्हणून नंदिनीने शारदाचा फोन कट केलेला असतो आणि तिकडच्या ट्रस्टीचा फोन घेतलेला असतो. आता इकडे शारदा विचार करू लागते, काय करू, नंदिनीला कधी पटणार आहे हे, ह्या गोष्टी समजायला हव्यात. तेवढ्यातच धनंजय आलेले असतात. धनंजय म्हणत असतात, शारदा मला थोडासा चहा बनवून देतेस का? तेव्हा शारदा म्हणत असते, हो देते ना चहा बनवून. काय हो, तिकडे जीवांची अवस्था एवढी एवढी बिकट झालेली आहे, त्यांना त्रास होतोय त्या सगळ्या गोष्टीचा आणि तुम्ही काहीच त्यांना मदतीचा हात पुढे करत नाहीत. तेव्हा लगेच धनंजय म्हणत असतात, तू सुद्धा करू नकोस, कारण तो फक्त आणि फक्त इथे असा उनाडका आणि हसणारा मुलगा आहे. मला सांग त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? हसतो नुसता प्रत्येक वेळी, खोटं बोलतोय तो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. तो तुलासुद्धा घोळात घेतोय. अहो असं काय करताय तुम्ही? एवढे कसे हो एवढे कसे हो निष्ठुर झालात? तेव्हा धनंजय म्हणत असतात, एक मिनिट शारदा, अहो मी त्या नंदिनीला फोन केला, तिचासुद्धा विश्वास नाही आहे त्या समध्या गोष्टीवरती. तेव्हा धनंजय म्हणत असतात, नसणारच आहे तिचासुद्धा विश्वास आणि तिने का आणि कशासाठी विश्वास ठेवावा? नाहीच ठेवायला पाहिजे. अगं तो एक नंबरचा फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी इथे माझ्या पोरीचा वापर करून घेतोय. 16 डिसेंबरला माझ्या पोरीला एवढा त्रास झाला ते तुला दिसलं नाही आणि आत्ता त्याला होणारा त्रास तुला दिसतोय. हो झाला ना, 16 डिसेंबरला त्रास झाला, पण तुम्ही मात्र तिच्या मनावर असलेले ते ओरखडे अजूनसुद्धा विसरायला तिला मदत करत नाही आहात. शारदा जास्त बोलतेस हां तू. नाही बोलू दे मला, माझं तोंड का बंद करताय? तुम्ही कसे वागताय ते बघा. तेव्हा तुमच्याशी का वाद घालत बसले मी, चला. असं म्हटल्या क्षणी आता धनंजय शारदाला म्हणतात, तू अजिबात बाहेर पडायचं नाही, चल तू ना तुझ्या खोलीमध्ये बस. असं म्हणून धनंजय शारदाला खोलीमध्ये डांबूनच ठेवतात. दुसऱ्या बाजूला आता पारची मीडिया जी काही मीटिंग होती ती लोक गेलेली असतात आणि पार्थ आता घराकडे निघालेला असतो. पार्थ ताबडतोब गाडीत येऊन बसतो सगळ्यांना थँक्यू वगैरे बोलून. तेवढ्यातच आता रम्या येत असते धावतच आणि समोरचाच पार्थच्या बाजूचा दरवाजा उघडते आणि तिथे तिला बसायचं असतं. बघा ना, आता दरवाजा उघडते तेवढ्यातच काव्या धावत येते आणि उघडलेल्या दरवाजात ती जाऊन बसते आणि रम्याला म्हणत असते, थँक्यू रम्या. तेव्हा रम्याला राग आलेला असतो. ती म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली इथे बसण्याची? तेव्हा काव्या म्हणत असते, अगं असं काय करतेस रम्या? मी पार्थ देशमुखांची बायको आहे की नाही? मग त्यांच्या बाजूला बसण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त आणि फक्त इथे त्यांच्या बायकोलाच. आत्ता आतमध्ये तू विसरली आहेस का? आत्ता आतमध्ये इथे मीडियावाल्यांसमोर काय झालं की इकडे पार्थने काय सांगितलेलं आहे की काव्या त्यांची बायको आहे, त्यामुळे त्यांच्या वाकड्यात कोणी जायचं नाही, त्यांना उलट कोणी बोलायचं नाही.
खरं तर ह्यांची मी पट्टराणी आहे आणि त्या राजाची मी राणी आहे, त्यामुळे उगाचच तू आमच्यामध्ये मध्ये करू नकोस बरं का रम्या. आणि तुला एक गोष्ट सांगू का? बघ, तुझी आई म्हणजेच वसुआत्या, त्या मांजर, त्या कशा शहाण्या झाल्या बरं. आणि लगेचच त्या गुपचूप दुसऱ्या गाडीतून सुद्धा निघून गेल्या. मग तसंच तू सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये निघून जायला हवं होतंस रम्या. तू इथे का बरं थांबलीस? आणि जरी तुला इथे थांबायचं असेल ना, तर गुपचूप इथे पाठीमागे बसायचं आणि पाठीमागे गुपचूप बसून इथे एकदम शांत, काही न बघितल्यासारखं आणि काहीही न ऐकल्यासारखं अशाच पद्धतीने तू पाठीमागे बसायचं, समजलं? असं म्हणताक्षणी आता ती तिथे पाठीमागे जाऊन बसते. आता ती तर पाठीमागे जाऊनच बसते प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाची एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते, ती म्हणजे की काव्याने तिचा मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि काव्याने तिचा मोबाईल बाहेर काढून इथे आता एक रील व्हायरल झालेली असते आणि ती व्हायरल झालेली रील इथे ती पार्थला दाखवते आणि म्हणत असते, पार्थ बघा, किती छान अशी रील व्हायरल झालेली आहे. तेव्हा पार्थसुद्धा ती रील पाहतो आणि त्यालासुद्धा आनंद होत असतो. आता तीच रील असते. ती रील म्हणजे की इकडे पार्थ माझ्यावर भरभरून प्रेम करत होते. त्यांनी मला कधी त्या प्रेमाकडे ओढले नाही आणि उलट मी त्यांचं ते सगळं बघून मी त्यांच्या प्रेमात पडले. ही ती रील असते. आणि तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, बघा ना, कमेंटसुद्धा किती किती छान छान आलेल्या आहेत. तुम्हाला तर रॉक म्हटलेलं आहे त्या कमेंटमध्ये. हे सगळं काही आता इकडे जी काही काव्य आहे, ती काव्या सगळं सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता बऱ्याच काही कमेंट असतात. एक मुलगा एका मुलीला म्हणत असतो की तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्या मुलाने त्या मुलीला प्रपोज केलेलं असतं आणि तेवढ्यातच आता इकडे तो मुलगा काव्या म्हणूनच तिला प्रपोज करत असतो आणि ती पार्थ म्हणून आता त्याला उत्तर देत असते. म्हणजे ती मुलगी म्हणत असते की पार्थ, विल यू बी माय पार्थ देशमुख? तेव्हा तो मुलगा म्हणत असतो, विल यू बी माय काव्या देशमुख? तेव्हा काव्याला ही कमेंट वाचून पार्थलासुद्धा आनंदच झालेला असतो. आता ही कमेंट वाचत असताना दोघेजणे मात्र एकमेकांच्या फारच जवळ आलेले असतात. आता इकडे काव्या म्हणत असते, खरं तर 16 डिसेंबरची ती व्हायरल झालेली रील आणि आत्ता ही व्हायरल झालेली रील, त्या रील्स खालच्या कमेंट्स आणि आता ह्या रील्स खालच्या कमेंट, कोणाला काय घ्यायचं हे आता ज्याचं त्याने ठरवावं. इकडे जो काही पार्थ आहे तो रम्याकडे पाहून म्हणत असतो, फेक अकाउंट्सवरून काही कमेंट्स आल्यात का ते पाहिलं पाहिजे एकदा. असं म्हटल्यानंतर आता रम्याला तिचा टोमणा बसलेला असतो आणि काव्य असं म्हटल्यानंतर पार्थ मात्र आता विचारात गुंतलेला असतो. दुसऱ्या बाजूला जीवा अजून तरी त्याच खुर्चीवर त्याच गार्डनमध्ये तसाच व्याकुळ होऊन बसलेला असतो. आता गुड्डू धावतच आलेला असतो आणि गुड्डूने थोडासा बर्फ आणलेला असतो आणि त्या लाल झालेल्या जखमावर तो चोळत असतो. तेवढ्यातच नंदिनी आनंद निवासमधून आलेली असते आणि गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया पाठीमागे अजिबात बघू नकोस, नंदिनी भाऊजी आलेली आहे. आता इकडे नंदिनी मनातच विचार करते, आहेत तर खरी, जशाला तसे चेअरवर बसलेले आहेत, काही नाही, उगाचच नाटक करत असतील. तेवढ्यातच गुड्डू म्हणत असतो, हो हो, आमच्या जीवा भैयाला काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही विचारच करू नका. जीवा भैया इथे तुम्ही असंच बघा, बसत बसा, मी पटकन जातो शहदानी इथे हळद घेऊन येतो, तुम्हाला थोडंसं लेप लावला की बरं वाटेल. तेवढ्यातच आता इकडे जीवा नंदिनी आली म्हणून उठून उभा राहतो आणि नंदिनीला पाहायचं असतं म्हणून तो तिच्याकडे चेहरा करतो. आता जीवाची ही अवस्था नंदिनी एका क्षणात पाहते आणि तेव्हा जीवाला चक्कर आलेली असते आणि जीवा तिथेच खाली कोसळतो. आता नंदिनी धावतच येते आणि जीवा 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 म्हणूनच आरडाओरडा करत असते. आता त्याचं डोकं मांडीवर घेते आणि म्हणत असते, जीवा हे काय आहे सगळं? काय होतंय तुम्हाला? काय केलंय तुम्ही? तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, प्रॉन्स खाल्लेत. काय? का केलं तुम्ही हे सगळं काही? काय गरज होती तुम्हाला प्रॉन्स खाण्याची? तुम्हाला प्रॉन्सने ॲलर्जी होती मग तरीसुद्धा? तेव्हा लगेच आता इकडे गुड्डू आलेला असतो आणि गुड्डू म्हणत असतो, ते तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्ही त्यांच्याशी बोलावं म्हणून त्यांनी ते सगळं काही केलेलं आहे. आता जीवा म्हणत असतो, इथे खूप लाल आहे, इथे आग होती. तेव्हा नंदिनी फुंकर मारत असते, आणखी इथे असं म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, काय हे जीवा, तुम्हाला अजूनसुद्धा मस्करी सुचते? तेवढ्यातच आता ती गुड्डूला म्हणते, गुड्डू जा पटकन इथे नाक्यावरती रिक्षा वगैरे घेऊन ये, आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तर आता गुड्डू रिक्षा आणण्यासाठी जातो. आता इकडे नंदिनी म्हणत असते, माझंच चुकलं,
मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला होता, मी मूर्ख आहे असं म्हणून स्वतःच्याच गालामध्ये चापटी मारून घेत असते. तेवढ्यात जीवा म्हणत असतो, ए नंदिनी, माझ्या बायकोला मारायचं नाही, समजलं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा हे सगळं काय होऊन बसलंय? काय गरज होती तुम्हाला प्रॉन्स खाण्याची? आणि काय गरज होती एवढा त्रास करून घेण्याची? तेवढ्यातच आता गुड्डू परत रिटर्न आलेला असतो. गुड्डू रिटर्न आल्यानंतर तो म्हणत असतो, नंदिनी भाऊजी, एकही रिक्षा थांबायला तयार नाहीये. काय करायचं मला काहीच करत नाहीये. आता कसं यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, डार्लिंगने. काय म्हणजे? हो, आता ही जी काही डार्लिंग आहे ना, त्याच डार्लिंगने आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत. आतापर्यंत जगाने पसारावाल्याचं प्रेम बघितलेलं आहे, पण आता तेच जग ह्या चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. असं म्हणून आता लगेच नंदिनी आणि त्याचबरोबर इथे गुड्डू जीवाला रिक्षामध्ये बसवतात. गुड्डू नंदिनीची पर्स जी आहे ती इथे बाजूला ठेवतो आणि तेव्हा नंदिनी अगदी बिनधास्तपणेच लगेचच आता गाडी चालवायला घेत असते. नंदिनी मस्त अशी रिक्षा चालवत असते, तर आता जो काही जीवा आहे तो नंदिनीकडे पाहतच असतो. नंदिनीने सरते शेवटी आता गाडी हॉस्पिटलकडे घेऊन गेलेली असते आणि जीवावर व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता विक्रम देशमुखांच्या घरी खूपच आनंदी आनंद साजरा होत असतो, कारण सगळेजण जमलेले असतात. आणि तेव्हा सगळेजण जमल्यानंतर आता विक्रम म्हणत असतात, वा 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 वा, खरंच हे जे काही झालेलं आहे ना, हा जो काही आनंद आहे ना, तो आनंद मात्र अक्षरशः गगनातच मावत नाहीये बरं का. म्हणजे काय काय बोललात राव तुम्ही. आज मात्र इकडे देशमुखांचे सगळेच पोरं आणि दोन्ही सुना अक्षरशः सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत बरं का. हे सगळं पाहून मला तर फारच आनंद होतोय बरं का, असं इकडे ते म्हणत असतात. आता इकडे पुन्हा एकदा जी काही रम्या आहे तिला राग येतच असतो, पण कसं तरी तिला पुन्हा एकदा गप्प करण्यात येतं. आणि कसं तरी पुन्हा एकदा गप्प करण्यात आल्यानंतर आपण पाहतो तर इकडे विक्रम म्हणत असतात, पण काही म्हणा मानिनी, सोशल मीडियामुळे ही दोघं व्हायरल झालीत. मला सुद्धा असं वाटतंय की आपण सुद्धा रील्स वगैरे बनवले पाहिजे. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, अजिबात नाही हा देशमुख, तुम्ही असलं काही करायचं नाही विक्रम. पण एक करायला चाल आणि उगाचच एक होईल, काही रील्स वगैरे ह्या भानगडीत पडूच नका. तेवढ्यातच युग म्हणत असतो, नाही बाबा, मी काय म्हणतो, तुम्ही ना रील्स शूटच करा. तेव्हा मानिनी म्हणत असते, आता तुम्ही काय रील काढत नाही का? अगं त्या रील्स वेगळं, अशा रील्स वेगळं. तेव्हा युग म्हणत असतो, हो बाबा, मी तुम्हाला तेच सांगतोय ना, मस्त रील एखादी करा शूट. त्याच्या खाली येणाऱ्या ज्या काही कमेंट्स आहेत ना, त्या कमेंट्स वाचण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती मजा मात्र कशातच नाही. त्या कमेंट्स वाचल्यावर फारच आनंद होतो आणि फारच इंटरेस्टिंग सुद्धा त्या सगळ्या काही कमेंट्स असतात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे जो काही युग आहे तो म्हणत असतो, तुम्हाला सांगू का, इथे काव्या वहिनी आणि त्याचबरोबर पार्थ दादाच्या एका रीलखाली काय कमेंट होती. एक मुलगा एका मुलीला प्रपोज करत होता आणि तो मुलगा त्या मुलीला म्हणत असतो, विल यू बी माय काव्या देशमुख. तेवढ्यातच ती मुलगी म्हणत असते, विल यू बी माय पार्थ देशमुख. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात. पण हे सगळं काही ह्या वसुबाईला कसं काय जमेल बरं प्रेक्षकांनो. वसू लगेचच आता बोलायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, हो हो हो, करा करा, काय आनंद साजरा करायचा आहे ना तो करा. पण हे सगळं जरी काही जरी गोड असलं किंवा कसलंही जरी असलं तरीसुद्धा 2 महिन्यानंतर ही लोकं वेगळी होणारच आहेत ना. 2 महिन्यानंतर ह्या लोकांचा घटस्फोट होणारच आहे ना. ते काही महत्त्वाचं नाही आहे का? त्या सगळ्या गोष्टीचा कोणीतरी इथे विचार करतंय का? असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, काय चाललंय तुमचं? तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे का? तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे बोलताय? तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, अगं मी बोलणं गरजेचं नाही आहे, पण मी जे काही बोलते ना ते अगदी खरं बोलते. मी काही एक चुकीचं बोलत नाही आहे किंवा मी उगाचच खोट्या आशेवर सुद्धा कोणाला ठेवत नाही आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही धनंजय आहेत त्यांनी शारदाला कोंडलेलं होतं आणि त्यांनी आता शारदाला कोंडल्यानंतर बाहेर काढलेलं असतं. आता शारदाला कोंडल्यानंतर इथे बाहेर काढल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इथे ते म्हणत असतात, काय हो, काय गं शारदा, आता स्वयंपाक करणार आहेस ना? तेव्हा शारदा म्हणत असते, हो ते तर मी करणारच आहे, पण काय हो, एका बायकोला खोलीमध्ये बंद करून ठेवणं हे तुम्हाला शोभतं का? आज तुम्ही सगळ्या लिमिट्स क्रॉस केलेल्या आहेत धनंजय. हे बघ शारदा, आवाज माझ्यावर चढवू नकोस, शांत बस. तेवढ्यातच आता शारदा म्हणत असते, तुम्ही माझा माझा आवाज बंद करून, माझं तोंड बंद करून मला शांत करू शकता हो, पण तुम्ही कसे वागतायत हे तुम्हाला कळतंय का? धनंजय,
चुकीचं वागताय तुम्ही. तो पोरगा पोरगा तिकडे काकुळती येत होता. त्याला त्रास होतोय. मला त्याला मलम लावायला जाऊ देत. काही गरज नाही मलम वगैरे लावायला जायची. समजलं तुला? तेव्हा धनंजय म्हणत असतात, "हे बघ शारदा, तो मुलगा किती फालतू आहे आणि तो माझ्या मुलीसाठी अगदीच योग्य नाही आहे. समजलं तुला? त्या मुलीमुळे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या मुलाला फार त्रास झालेला आहे. त्यामुळे उगाचच नाही त्या गोष्टी आणि नाही तो फालतूपणा अजिबात माझ्यासोबत करायचा नाही. समजलं?" असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा शारदा मात्र फारच भडकते आणि म्हणत असते, "नाही, तुमचा इगो खूप दुखावलाय ना. तुमच्या इगोला ते ठेच लागलेली आहे. त्याचमुळे तुम्ही असं वागताय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. जीवाचा जो काही नंदिनीसाठी वेडपणा आहे, जीवाचं जे काही नंदिनीवर प्रेम आहे, त्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीयेत ना आणि तेच सत्य आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ते बदलणार नाही आणि एक दिवस या सगळ्या गोष्टीची देव तुम्हाला उपरती नक्कीच देणार आहे. असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे जी काही आपली शारदा आहे ती इथे बोललेली असते. त्याचबरोबर धनंजय म्हणत असतात, "जाऊ दे गं, जाऊ दे. तो बाहेर जीवा पण नाही आहे आणि त्याची रिक्षा पण नाही आहे. मी तुला म्हटलं ना, संपले गं नव्याचे 9 दिवस. गेला असेल तो पण कुठेतरी." हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे शारदाला धक्काच बसतो. आता विक्रमला मात्र फारच राग आलेला असतो बरं का. विक्रम आईस्क्रीम खाता खाता उठतात आणि इथे जी काही वसू आहे तिच्यासमोर येऊन उभे राहतात आणि म्हणत असतात, "काय चाललंय गं वसूताई तुझं? का उगाचच सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकतेस? सगळेजण आनंदात आहेत. माझ्या मुलाचं यश, त्याचबरोबर काव्याचं आणि त्यांचं नातं जे काही छान फुललं आहे, ते सगळेजण इथे आनंदात साजरे करतायत. मग तुला त्या सगळ्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकायचाच आहे का?" तेव्हा मानिनी म्हणत असते, "हो वसुताई, हे बघा प्लीज आत्ता कोणताच विषय काढू नका आणि वेडवाकडंसुद्धा बोलू नका." त्यावर वसू म्हणत असते, "अगं, मी काय वेडवाकडं बोलते? काहीच वेडवाकडं बोलत नाही. उलट 2 महिन्यांनी ह्यांचा घटस्फोट होणार आहे आणि तो घटस्फोट इथे ते थांबवू शकणार नाहीयेत आणि तो घटस्फोट करण्यासाठी इथे स्वतः पार्थची सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला संमती आहे. उलट मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे बघ विक्रम, चिडू नकोस. मी काय सांगते ना ते व्यवस्थित लक्षात घे. ह्या दोघांचं नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे. हे जगासमोर फक्त आणि फक्त नवरा-बायको म्हणून वावरत आहेत. पण खऱ्या आयुष्यामध्ये यांचं काय स्थान आहे? यांचं खऱ्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे? हे बघ, तू शांत बस वसतय. तुला त्या दोघांच्या नात्यामध्ये किंवा आणखी कोणत्याही गोष्टीमध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. प्लीज तू शांत बस." त्यावर वसू म्हणत असते, "मी शांतच बसते रे विक्रम. पण मी काय म्हणते त्या गोष्टी एकदा तू ऐकून तरी घेणार आहेस का?" पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का विक्रम? ही जी काही काव्या आहे ना, ती काव्या कोणत्या आणि कसल्या गोष्टीसाठी घटस्फोट मागत होती, ही गोष्ट तुला आता इथे समजायला हवी ना. म्हणजे बघ ना, ती का आणि कशासाठी घटस्फोट मागत होती, ही आता तुम्हा सगळ्यांना, सगळ्या जगाला सुद्धा समजलेलं आहे ना. तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, "हो तर मग, मग त्या सगळ्या गोष्टीशी तुझा काय आणि कसला संबंध आहे?" त्यावर लगेच आता ती म्हणत असते, "संबंध आहे. हे बघ मी काय सांगते ते अगदीच न चिडता तू ऐकून घे. म्हणजे मी जे काही गोष्टी इथे सांगते ना त्या तू इथे शांतपणे ऐकून घे. तसंही आता काव्याचा आणि त्याचबरोबर इकडे पारचा 2 महिन्यामध्ये घटस्फोट होणार आहे. तर मग तू एक काम कर, पारचं आणि माझ्या रम्याचं दोघांचंही लग्न लावून दे. तेच बेटर आहे, तेच बेस्ट आहे. तसंही पार्थला काव्याबरोबर राहण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि पार्थ हा स्वतः तिला घटस्फोट देत आहे, हे सुद्धा कारण त्याने सांगितलेलंच आहे. त्यामुळे मी काय सांगते ते तू व्यवस्थित ऐक." आता वसूच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. काव्या तर इकडे आता जो काही पार्थ आहे त्याच्याकडे पाहतच असते. आता मानिनी विक्रमच्या बाजूला येते आणि म्हणत असते, "1 मिनिट वसू आत्या, काय बोलताय काय तुम्ही हे? तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली?" त्यावर वसू म्हणत असते, "अगं मी काय चुकीचं बोलते मानिनी? काही एक चुकीचं बोलत नाहीये मी. अगं तसंही काय कूलिंग कसला कूलिंग टाईम घेतलाय त्यांनी? 2 महिन्यानंतर त्यांचा घटस्फोट होणार आहे ना, मग द्या ना माझ्या रम्याचं आणि पारचं लग्न लावून." असं म्हणता क्षणी आता इकडे सगळेजणच विचारामध्ये हरवलेले असतात. कारण सगळेजण पार्कच्या उत्तराची वाट बघत असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता शारदा म्हणत असते, "जीवा तुम्ही बरे आहात ना?" तेव्हा जीवा म्हणत असतो, "माझ्या नंदिनीने माझा जीव वाचवलेला आहे. तिने मला दवाखान्यात नेलेला आहे." तेवढ्यातच आता धनंजय म्हणत असतात, "काय हे नंदिनी? तुला तर रिक्षा चालवता येत नाही आणि तू रिक्षा चालवून इकडे जीवाला दवाखान्यात नेलंयस? काय चाललंय तुझं?" तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, "हो बाबा, कारण इकडे
सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी काय काय केलं हे तुम्ही विसरलात का? मग मी तर फक्त आणि फक्त रिक्षा चालवली माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यात काही वेगळं असं केलं नाही. जीवाची अवस्था ती मला पाहवत नव्हती आणि त्यामुळे मी हे सगळं काही केलेलं आहे. त्यात वेगळं असं काहीच नाही आहे बाबा. त्यांना एवढा त्रास होत असताना तुम्ही आईला घरामध्ये डांबून ठेवलं, आईला पाठवलं नाही, मदत केली नाही. मग जीवा माझ्यासाठी सगळं काही आहेत. जीवासाठी त्यांची ही नंदिनी, त्यांच्यासाठी सत्यवानाची सावित्री बनली. दुसऱ्या बाजूला आता इकडे जो काही युग आहे तो पार्थला काहीतरी बोलत असतो बरं का. बहुतेक ह्या घटस्फोटाच्या विषयावरूनच तो तिला म्हणत असतो की दादा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कर प्लीज, तू काव्या वहिनीला घटस्फोट देऊ नकोस म्हणून. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय चाललंय युग तुझं, तू वेडा आहेस का? अरे आत्ता इकडे जीवा घरात नाहीये म्हणून ठीक आहे, पण थोड्या दिवसाने जीवा ह्या घरामध्ये येणारच आहे ना. मग जीवाला आणि काव्याला मी एकत्र पाहील, माझ्या नजरेसमोर पाहील. तेवढ्यातच वरून काव्या हे सगळं काही ऐकत असते. तेव्हा तेव्हा मी आत्ता जसा वागतोय तेव्हा मी तसा त्यावेळेस नाही वागू शकत. कारण त्यावेळेला तो 16 डिसेंबरचा दिवस आणि ते फोटो आणि ते सगळं माझ्या नजरेसमोरून जाणारच आहे. असं स्पष्टपणे आता इकडे जो काही पार्थ आहे तो बोललेला असतो. आता काव्याला फारच त्रास होतो. काव्या धावतच खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याबरोबर लगेच आता स्वतःची बॅग भरायला घेत असते. बॅग भरत असते तेवढ्यात मानिनी येते आणि ती म्हणत असते, घर सोडून चाललीस? जायलाच पाहिजे, जाच तू घर सोडून. कारण तू जर घर सोडून गेलीस तर त्या रम्याला आणि वसुताईला तेवढंच पाहिजे. रम्या तर इकडे पार्थला मिळवण्यासाठी आणि पार्थच्या जवळ जाण्यासाठी फक्त बहाणा शोधत असते. मग तर तू तिला आयतीच वाट रिकामी करून देतेस. तू बिनधास्त जा घर सोडून, असं मानिनी काव्याला म्हणते. तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणार आहे की आता इकडे काव्या मानिनीचे ते शब्द ऐकल्यानंतर स्वतःचा निर्णय रद्द करेल का, किंवा घर सोडून न जाता इकडे रम्याच्या नाकावर टिचून पार्थला मिळून दाखवेल आणि पार्थला तिच्या प्रेमाची जाणीव करून देईल आणि त्याचबरोबर त्या घटस्फोटाच्या पेपरचा शेवटी अंत करेल. पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हा एपिसोड एन्जॉय करा. त्याचबरोबर छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.